आपण रायगड जिल्ह्यातून पुणे जिल्ह्यामध्ये एंटर करतोय। ही आहे बाउंड्री रायगड आणि पुणे जिल्ह्याची। समोरची गाडी दिसत नाही, काय सांगू तुम्हाला, गाड्या दिसत नाही, फक्त गाडीची हेडलाईट दिसते, त्या माहीत पडते की हा बाई समोरून गाडी येते। हा आहे ताम्हिणी घाटाचा रस्ता आणि ह्याच्या जस्ट उजव्या बाजूला हाच तो स्पॉट आहे जिथं ताम्हिणी घाटाचा रस्ता खचला होता, बघू शकता। हे गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ। मी साहिल आणि आपण सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल प्रॉई साहिलमध्ये स्वागत आहे। मित्रांनो, मी आता आलो आहे आपला वर्गमित्र निखिलच्या माणगाव तालुक्यातील जिथे या गावात सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी। कारण निखिलने मला बोलला होता की याच्या गावात फिरण्यासारखे खूप सारे टुरिस्ट प्लेसेस आहेत। 3 दिवस आपण याच्या गावी राहणार आहे आणि 3 दिवस आपल्याला फिरायचं आहे, म्हणून त्यासाठी आम्ही लिस्ट तर अगोदरच बनवून ठेवलेली आहे। आणि आजचा पहिला दिवस आणि आज आपण जातोय माणगाव ते पुण्याला जोडणाऱ्या निसर्गरम्य ताम्हिणी घाटात, जे निखिलच्या गावातून तर अगदी जवळच आहे, पायी मार्गाने, पण रस्ते मार्गाने 20 किलोमीटरच्या अंतरावर आहे। तर चला मंडळी, निघूया आपण इथून आता ताम्हिणी घाटाच्या दिशेने आणि थोड्याच वेळात तुम्हाला ताम्हिणी घाटाचे अप्रतिम म्हणजे सुंदर सिनेमॅटिक बोलतात ना, ताम्हिणी घाटाचा निसर्ग आपण आता थोड्या वेळात दाखवणार आहोत। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ आहे ना पूर्ण बघा। आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मित्रांनो, जराही उशीर न करता आजच्या ह्या व्हिडिओला आपण करूया इथून सुरुवात। सो रेडी, चलो लेट्स गो। मुंबईहून आम्ही रात्री 10:30 वाजता निघून 150 किलोमीटरचे अंतर पार करून आपण निखिलच्या गावी सकाळी 4 वाजता पोहोचलो। दुसऱ्या दिवशी निखिलची आजी आपल्यासाठी भाकरी भाजत होती, तर निखिल भेंडीची भाजी बनवत होता। फिरायला निघण्या अगोदर दुपारचं जेवण केलं आणि तयारी करून घराबाहेर निघालो। आता वाजले 2:01 आणि जस्ट आपण फिरायला निघण्यासाठी तयार झालेलो आहे। सकाळी आलो आपण 4 वाजता मुंबईवरून, तर येऊन जी झोप लागली, झोपच खुलली नाही, एकदम मस्त जाम थंडी लागलेली, मस्त झोप काढली आणि विचार केलेला आम्ही की सकाळी आपण 9-10 वाजता निघूया, पण पॉसिबल झालं नाही। ह्या बाजूला आहे निखिलचं घर आणि निखिलने बाईक इकडे पार्क केलेली, तर निघूया आता आपण। चलो आता आपण निघूया आपल्या प्रवासाला, जिथे गावते ताम्हिणी घाट, मुळशी डॅमपर्यंत जाण्याचा प्लॅन। बघूया कुठपर्यंत आपण जातो। बाईक राईड करता करता आपण आता ह्या पॉईंटला थांबलो आहे। बघताय तुम्ही मागं सांगी गावचा बोर्ड आहे, म्हणजे या बाजूला सांगी गाव आहे ना रे? हां, मी कसं आहे नवीन आहे तर मला गाईड कर। ह्या बाजूला सांगी गाव आहे आणि ह्या बाजूला आपण आता आलो आहे। बाकी तुम्ही हा पॉईंट बघा मित्रांनो, एक नंबर व्ह्यू दिसतो आहे ह्या पॉईंटवरून। बाकी हे ताम्हिणी घाट कोणत्या साईडला आहे, म्हणजे ह्या बाजूला आहे समोरच्या डोंगरांमध्ये आहे की ह्या बाजूच्या डोंगरांमध्ये आहे? अच्छा, ह्या बाजूला ताम्हिणी घाट आहे, परंतु आपल्याला इथून जायचं। अच्छा, म्हणजे फिरून जायचं, इथून रस्ता नाही बेसिकली। अच्छा, म्हणजे हा फक्त गावात जातो रस्ता? सांगे गावात जातो। अच्छा, इकडच्या MIDCतून आपण आता बाहेर पडतोय ताम्हिणी घाटाच्या दिशेने आणि तू बघताय हे समोर आहे ताम्हिणी घाटाचे डोंगर, लय भारी दिसतं इथून। बघा, इथून घाट चालू होणार पुढून तर पूर्ण असं डोंगर। अरे यार, हे मध्ये आलं। हां, तर त्या बाजूने पूर्ण म्हणजे डोंगर पार करून डायरेक्ट पुण्याच्या मुळशीला आपण बाहेर पडतो। आता आपण आलो आहे ताम्हिणीच्या मुख्य रस्त्यावरती। ह्या बाजूला आहे ताम्हिणी घाटात जाणारा रस्ता आणि ह्या बाजूला पाली मार्गे मुंबईमध्ये आपण राईड घेतो आहे। आपण आलेलो ह्या बाजूने MIDC एरियातनं। इकडं बघू शकता तुम्ही म्हणजे बॅरिकेड्स वगैरे लावलेले आहेत
मे बी जेव्हा घाट बंद होता त्यामुळे लावलेले असणार. घाटाची सुरुवात झालेली आहे. रस्ता पण बघू शकता एकदम मस्त गुळगुळीत आहे. एकदम खड्डे वगैरे तर सध्याला काही दिसत नाही आहे. ताम्हिणी घाट हा महाराष्ट्रातील रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा एक महत्त्वाचा, सुंदर आणि निसर्गरम्य घाट आहे, जो रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातून सुरू होतो आणि पुणे जिल्ह्यातील मुळशी येथे संपतो. घाट चढून फक्त 5 मिनटं झालेत आणि आपल्याला हा व्ह्यू पॉईंट दिसलेला आहे. लय भारी व्ह्यू दिसते, तुम्ही बघू शकता. छोटूसा वॉटरफॉल आहे. आज आहे गुरुवार, विकेंड पण नाही आहे, तरीसुद्धा आपल्याला इकडं थोडेफार पर्यटकांची वर्दळ पाहायला मिळते. हा इकडं वॉटरफॉल आणि ह्या बाजूला आहे ना छोटी मोठी दुकानं पण आहेत, म्हणजे नाश्ता वगैरे, मक्याचे कणीस वगैरे इथं भेटतात. आणि व्ह्यू पॉईंट बघा तुम्ही इथून. अजून आपण घाटवरती गेलो पण नाही आणि एक नंबर व्ह्यू आपल्याला दिसायला सुरू झालेले आहेत. तर चला इथून आपण निघूया. कसं थांबून उपयोग नाही आहे, उशीर होणार आहे. पुढे गेल्यावरती तर अजून आपल्याला भरपूर प्लॉट पाहायला भेटणारच आहे. आतापर्यंत पाहिलेला ह्या रस्त्यावरचा हा तिसरा वॉटरफॉल आहे. दुसरा वॉटरफॉल मी कव्हर केला नव्हता, गाडी आपली स्पीड होती म्हणून थांबलो नाही. पावसाळ्यात या घाटाचे सौंदर्य खूपच सुंदर दिसतं, म्हणून पावसाळ्यात असंख्य पर्यटक हा घाट आणि या घाटात असणारे धबधबे पाहायला येतात. विचार केलेला तुम्हाला ह्या रूटवरचे वॉटरफॉल मोजून दाखवीन किती आहेत, पण खरंच जेव्हा आपण सुरुवात केली बा एवढे वॉटरफॉल दिसले की मी मोजायलाच विसरलो. आपण तुम्ही वॉटरफॉल बघा, किती भारी व्ह्यू दिसतो. इथून पर्यटक वगैरे थांबलेले आहेत. सोमवार ते शुक्रवार या घाटात पर्यटकांची एवढी गर्दी पाहायला मिळत नाही, पण शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी या घाटात पर्यटकांची वर्दळ जरा जास्त असते. ज्या मोमेंटचा आम्ही मगाचपासून वाट बघत होतो ते मोमेंट आता आलेला आहे. आपल्याला रस्त्यावरती धुकं भेटलेलं आहे. आपण एकदम टॉपवरती आलेलो आहे डोंगराच्या. आता जेव्हा साईडला बघितलं ना असं वाटत होतं की आपण अक्षरशः ढगामध्ये गाडी चालवतोय आणि पुढं आपल्याला धुकं देखील दिसतंय. एक्स्ट्रा धुकं भेटलं ना एक नंबर मजा येणार आहे. बस फक्त भेटलं पाहिजे. गावाचं नाव आहे या कोंडेथर. अच्छा, निखिलच्या काकांचं गाव आहे हे. तर कधी जाऊया, कधी घेऊन जातो काकाच्या गावाकडे? जाऊ लवकर जाऊ नंतर कधी. तर बघा धुक्यामध्ये आपली आता एंट्री होते. आपण आता पावसाळी ढगांमध्ये एंटर केलेलं आहे. होय 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 होय, लय भारी लय भारी. ते देखो त्या बाजूला देखील पॉईंट आहे थांबण्यासाठी, तिथं तुम्ही फोटोज वगैरे काढू शकतात. खूप छान पॉईंट दिसतोय. आपल्याला जाता जाता जो वेळ भेटला ना तर आपण त्या पॉईंटला देखील आपण जाऊया आणि तुम्हाला तो पॉईंट दाखवूया. सध्याला तरी आम्हाला टार्गेट काय माहिती आहे का की मुळशीपर्यंत जायचं, म्हणून आपण जेवढा लवकर होईल तेवढा लवकर हा घाट कव्हर करतोय. मग येताना आपल्याकडे जर वेळ वाचला तर आपण ते सगळे स्पॉट दाखवत येऊया. इथे एक बरं आहे की जागोजागी आपल्याला ना छोटी मोठी स्टॉल दिसत आहेत. नाश्ता वगैरे, वडापाव, कणीस वगैरे भरपूर आपल्याला नाश्त्याची हॉटेलं दिसत आहेत. बघा तुम्ही बघू शकता इकडे. बाकी पावसाने हजेरी लावलेली आहे. तर मंडळी तुम्ही हे बघताय, आपल्यासमोर लिहिलेलं आहे आभारी आहोत, बोर्ड लिहिलेला आहे. आता आपण रायगड जिल्ह्यातून पुणे जिल्ह्यामध्ये एंटर करतोय. ही आहे बाउंड्री रायगड आणि पुणे जिल्ह्याची. आणि हा बघताय तुम्ही सरळ रस्ता दिसतोय, पण घाट संपलेला नाही आहे. घाट अजून खूपच बाकी आहे. मगाशी तर मला असं वाटलं की आम्ही टॉप पॉईंटवरती पोहोचलो, पण असं नाही आहे. घाट अभी बाकी आहे. बाजूला तुम्ही डोंगर बघतायत ना, अजून आपल्याला वरपर्यंत चढायचं आहे. बघा एकदम आभाळ आपल्या एकदम बाजूने जातं यार. होय 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 होय, काय सांगू यार. जो व्ह्यू दिसतोय ना आता नेक्स्ट लेवल.
आपण आता मुख्य धुक्यामध्ये एंटर केलेलं आहे, जे आपण मागासपासून वाट बघत होतो की आपल्याला धुकं कधी भेटेल. आता ते धुकं आपल्याला दिसलंय. समोरची गाडी दिसत नाही, काय सांगू तुम्हाला, गाड्या दिसत नाही, फक्त गाडीची हेडलाईट दिसते. त्या माहीत पडते की हा बाई समोरून गाडी येते. आता आपण तामिनी घाटच्या डोंगरवाडी ह्या पॉईंटवरती थांबलेलो आहे. आणि ह्या पॉईंटवरती आहे ना, हा आहे तामिनी घाटाचा रस्ता आणि ह्याच्या जस्ट उजव्या बाजूला डोंगरवाडी आहे. आणि ह्या डोंगरवाडीतनं आपण जाऊ शकतो इकडचा मिल्की बार वॉटरफॉलकडे. जसं देवकुंडचा वॉटरफॉल आहे ना, तसं इकडे अजून एक फेमस वॉटरफॉल आहे, मिल्की बार वॉटरफॉल. इकडे बघा निखिलच्या बाईकसोबत हे इकडचे टुरिस्ट फोटो काढत आहेत. आणि बिचारा फोटो काढायला पण निखिललाच बोललेले आहेत. इथं टुरिस्ट लोक चाललेत. थोडा टाईम आपण थांबलो इथं. आता मूड झालेला आहे गरमागरम चहा पिण्याचा. तर बघताय तुम्ही बाजूला स्टॉल आहे, चहा घेऊया अगोदर. आता आम्ही जस्ट निखिलच्या गाडीचे फोटो काढलेत धुक्यामधले. वाटतंय का मोबाईलमधनं काढलेले फोटो आहेत. फोटोग्राफर कोण आहे? आपले निखिल भाऊ. हो हो. हाच तो स्पॉट आहे जिथं तामिनी घाटाचा रस्ता खचला होता. तुम्ही बघू शकता. रस्त्याचं काम चालू आहे इकडे. प्रवासी साहिल. येस. हो हो. बघताय तुम्ही एवढा अर्धा रस्ता जो आहे तो पुन्हा खचला होता, त्याचंच काम चालू होतं. चल जाऊ दे. असा रस्ता खचला होता. संपलेला आहे आणि तामिनी घाट आता आपण उतरायला सुरुवात केलेली आहे. लय भारी होतं यार. म्हणजे कंटिन्यू धुक्यामध्ये आपण ट्रॅव्हल करत होतो ना, लय मजा आली. बाकी पुणे जिल्ह्यामध्ये आपण एंटर तर तेव्हाच केलेलं. आता आपण चाललो आहे मुळशीच्या दिशेने. तिकडे काय मुळशी डॅम आहे ना, मुळशी डॅमला आपण आता चाललो आहे. अरे आता मी जस्ट बोललो की धुकं संपलं आणि बघा समोर लगेच धुक्यामध्ये आपली आता एंट्री होते. क्या बात आहे. धुका आपली साथ सोडत नाहीये सध्याला. हे देखो. आता आपण तामिनी घाटच्या टॉप पॉईंटवरती आहोत आणि तामिनी घाट अजून संपलेला नाही आहे. पण मुळशी डॅमचा जो व्ह्यू आपल्याला इथं दिसलेला आहे, आम्ही गाडी अक्षरशः आमची यू टर्न घेतलेली आहे तो व्ह्यू पॉईंट बघण्यासाठी. हा तुम्हाला दाखवतो. हे बाई फटाफट यार, पाऊस थांबत नाही आहे. पाऊस थांबला असता ना तर यार इकडून ड्रोन शॉट काढले असते यार आपण. आणखीन व्हिडिओमध्ये 4 चांद लागले असते. बाकी हा तुम्ही व्ह्यू बघा. एक सेकंड.
ये देखो, भाई साहब लय भारी व्ह्यू दिसतात इथून. म्हणजे काय सांगू, शब्दात नाही सांगू शकत, एवढं म्हणजे मस्त व्ह्यू दिसतोय. आला की जे पाणी आहे ना ते पुन्हा चॉकलेटी झालेलं आहे पाऊस जास्त असल्यामुळे. नाहीतर अदर डेला आलो असतो ना तर पाण्याचा कलर आहे ना एकदम मस्त प्रॉपर दिसला असता, आणखीन भारी वाटलं असतं. आपण हा एरिया पाहतच होतो तर समोर आपल्याला ना 2 झाडं दिसलेली आहेत. तर मे बी मला असं वाटतं की इथं जमीन होती असं मला वाटतं. आता ते प्रॉपर मला पण माहीत नाही आहे, पण इथून बघून तर असंच वाटतं की पाणी एवढं ओव्हरलोड झालं आहे की इथपर्यंत पाणी पसरलेलं आहे. तिकडं मग बघताय तुम्ही झाडं वगैरे आपल्याला दिसत आहेत, झाडं वगैरे डुबलेली आहेत आणि त्या बाजूला गाव देखील आहे. आणि जे मेन प्रॉपर जे मुळशी डॅम आहे तो अजूनही पुढे राहायचं आपल्याला. बघूया आपल्याला अजून किती वेळ जातो आहे. निघूया आपण. पाऊस यार थांबायचं नाव घेत नाही, थंडी वाजायला लागलेली आता. ताम्हिणी घाट पार करत शेवटी आपण पोहोचलोय ताम्हिणी या गावामध्ये. हेच कारण असतं आपल्याला घाटामध्ये गाडी एकदम सावधानतेने चालवावी लागते. काही काही गाडीवाले स्वतःला काय समजतात काय माहिती, विचार करत नाही की भाई आपण टर्निंगच्या वेळेला आपण ओव्हरटेक करतोय, समोरून गाडी येते नाही येते. आता बघितलात ना तुम्ही कशी एकदम जप करून आली. त्यात जर आपण पण जर फास्ट राहिलो तर कंट्रोल राहत नाही आणि त्याचा परिणाम काय होत ते तुम्हाला माहीतच आहे. त्यामुळे जेवढं होईल तेवढं घाटामध्ये गाडी आपण सावकाश न्यावी. मुळशी याच्या अगोदर आपण ह्या हॉटेलजवळ थांबलो, जिथून मुळशी लेकचा खूप सुंदर व्ह्यू पाहायला मिळतो. आणि हे ठिकाण पाहत पाहत खाण्याची मजा काही वेगळीच. मुळशी धरण यायच्या 6 किलोमीटर अगोदरच आपण या हॉटेलच्या ठिकाणी थांबलो. खूप भारी व्ह्यू आहे. तुम्ही बघताय माझ्या मागं आहे मुळशी डॅम माझ्या मागं आणि हा आहे तो हॉटेल. इकडं आपण आता नाश्ता वगैरे करूया. भूक लागली आहे खूप. विचार केलेला मुळशी गावात जाऊनच थांबूया, पण नको बोललो. आता इथून खाल्लं पिल्लं की डायरेक्ट आपण जाऊया मुळशी धरणाच्या इकडं. तिकडचा व्ह्यू पॉईंट बघूया, देन तिकडून आपण रिटर्न निखिलच्या गावाला. बाहेर सतत भिजल्यामुळे थंडी वाजत होती, म्हणून आपण गरमागरम सूप आणि राईस ऑर्डर केली होती. खाऊन पिऊन झालेलं आहे आपलं आणि वाजले संध्याकाळचे 6:20. खूप उशीर झाला आहे, पण आता टार्गेट ठेवला आहे मुळशी डॅमपर्यंत जाण्याचा. तो आपण पूर्ण करूया. इथून जास्त नाही, 6 ते 6.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. भारी 10 ते 15 मिनटं लागतील. लेफ्ट घ्यायचं. हां, मुळशी गावात आपण पोहोचलो आणि जो आपल्याला व्ह्यू पॉईंट पाहायचा होता त्या व्ह्यू पॉईंट पाहण्यासाठी आपण त्या गावातनं लेफ्ट घेतला आहे. हा छोटासा रस्ता जातो धरणाच्या दिशेने. ॲक्च्युली बघायला गेला तर धरण बंद आहे, जायला देत नाही तिकडं, पण आपल्याला जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत आपण जातो. त्या बाजूला आहे मुळशीचं धरण, इथून दिसतंय. एक पूल होता नदीचा छोटा, तो आता आपण क्रॉस करतोय आणि अजून जरासा आपण पुढे जातोय. मी गुगल मॅपवरती बघितलेलं मुळशी धरण व्ह्यू पॉईंट करून एक पॉईंट आहे,
तर त्या पॉईंटला जाऊन खरंच मुळशी धरण व्ह्यू पॉईंट आहे की नाही ते आता आपण चेक करायला जातो आहे. एक छोटासा घाट लागणार आहे आता, जे वेडीवाकडी वळणं आहेत ते वळणं क्रॉस केल्यानंतर मुळशी धरण व्ह्यू पॉईंटची एक जागा आहे, ते आपण आता बघूया. सावधान, पुढे रस्ता खचला आहे, वाहने सावकाश चालवा. हे बघा, हो हो हो, त्या बाजूला आहे मुळशीचं गाव. आता वाजले संध्याकाळचे 6:42 आणि मुळशी गावात ना पुन्हा एकदा घाट चढत आपण आलो टॉप पॉईंटवरती, मुळशी डॅम व्ह्यू पॉईंट या पॉईंटवरती. तर ह्या बाजूला आहे मुळशीचं गाव आणि ह्या बाजूला आहे संपूर्ण मुळशी डॅम. इथून दिसतं, ॲक्च्युली वरती जावं लागेल, तिथून तुम्हाला मी मुळशी डॅम दाखवतो. त्या अगोदर आपण दाखवूया मुळशी गाव, जिथून आपण आता आलो आहे. मित्रांनो, हे आहे मुळशी गाव. त्या गावातनं आपण या जंगल वाटेनी इथपर्यंत आलो आहे. ह्या बाजूला आहे मुळशीचं डॅम, तुम्हाला मी गाव दाखवतो अगोदर. त्यासमोर तुम्ही बघताय तो आहे मुळशी गाव. आता आपण ह्या बाजूला तुम्हाला मुळशी डॅमचा व्ह्यू दाखवतो. तर हा तो पॉईंट आहे मित्रांनो, जिथून मुळशी डॅमचा पूर्ण व्ह्यू दिसतो. हा बघताय तुम्ही आपल्यासमोर एवढा मोठा मुळशी लेक. या ठिकाणाहून पुण्याचं अंतर 40 ते 45 किलोमीटरच्या अंतरावर आहे फक्त. वाजले जातात संध्याकाळचे 7 आणि आमचं टार्गेट राहणार आहे की 2 तासामध्ये तरी घरी पोहोचलं पाहिजे. कारण की इथून निखिलचं जे गाव आहे ना ते मॅपमध्ये तर आम्हाला सध्या शो होत नाही, कारण की तामिनी घाटाचा रस्ता आपल्याला अजूनही बंद दाखवलेला आहे. आम्हाला रस्ता कुठून दाखवता माहिती आहे का? लोणावळा मार्गे 150 किलोमीटर. उशीर होण्याच्या अगोदर आपण आता इथून निघूया आणि तामिनी घाटाचा हा व्हिडिओ आपण करूया इथेच एंड. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. चॅनलवर पहिल्यांदा आला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा माहीत आहे मला, ड्रोनसोबत घेऊन आलेलो, विचार केलेला तामिनी घाटचे आपण अप्रतिम असे ड्रोन शॉट काढूया, ते देखील पॉसिबल झालेले नाही. बघताय तुम्ही कंटिन्यू पाऊस पडते. बघूया नेक्स्ट टाइम मग कधीतरी येऊ आणि तामिनी घाटाचे आपण अप्रतिम असे ड्रोन शॉट काढू. तर चला मित्रांनो, भेटूया आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये दुसऱ्या दिवशी, जिथं निखिल आपल्याला घेऊन जाईल तिथं. तोपर्यंत बाय.